हेड मसाज शॅम्पूइंग आणि कंडिशनिंग. तर हेड मसाज करताना आपण कशासाठी हेड मसाज करतो की आपले ड्राय हेअर झालेले असतात किंवा कोरडी डॅन्ड्रफ झालेला असतो केसांमध्ये. तर आपण जर केसांना तेल लावून जर मसाज केली तर केसांच्या वाढीसाठी किंवा डॅन्ड्रफ कमी होणे किंवा अयोग्य प्रसाधनांचा आपण कधी कधी वापर केला जातो. म्हणजे अयोग्य प्रसाधनांचा वापर म्हणजे अलग अलग शॅम्पू वापरले जातात. आपल्याला जो सूट होतो तोच शॅम्पू वापरला गेला पाहिजे. आपण जर शॅम्पूमध्ये नेहमी बदल केला तर आपल्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ होतो. तर डॅन्ड्रफ हा दोन प्रकारचा आहे. एक आहे ड्राय आणि एक आहे ऑइली. तर ऑइली प्रकारचा डॅन्ड्रफ जो आहे तो कसा ओळखला जाईल, जर समजा तुमचं डोकं खाजवल्यानंतर जर तुमच्या नखामध्ये डॅन्ड्रफ आला तर तो ऑइली प्रकारचा आहे. आणि एक डॅन्ड्रफ आहे कोरडा. कोरडा डॅन्ड्रफ म्हणजे तो जो तुमच्या शोल्डरवर पडतो तो आहे कोरडा डॅन्ड्रफ. तर आता तुम्हाला केसांची जेव्हा मसाज करायची असते, केसांची मसाज कशासाठी करतात तर आपल्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते. केसांच्या वाढीसाठी पण हेड मसाज करणं चांगलं आहे. नंतर केसांना चमक येणे. आणि मसाज जेव्हा आपण केसांची करतो तर त्याची प्रोसिजर ही आहे की मसाज करताना पहिले केस पूर्ण विंचरून घ्या जाडदात्याच्या कंगव्याने. विंचरल्यानंतर येणाऱ्या क्लायंटला ॲप्रॉन लावा. ॲप्रॉन लावल्यानंतर काय करायचं, एक बाऊल घ्यायचं आणि त्या बाऊलमध्ये कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकायचं. नंतर कॉटन घ्यायचा आणि क्लायंटच्या केसांची एक एक बड घ्यायची आणि त्या केसांना मुळापासून तर शेंड्यापर्यंत कॉटननी तेल लावायचं. तेल लावल्यानंतर आपल्या या बोटांनी हळूवारपर्यंत मसाज केल्या जाते आणि मसाज ही 10-15 मिनटं करायची. केसांची मसाज झाल्यानंतर काय करायला पाहिजे तर तुम्ही त्यांना स्टीम द्या. स्काल्प स्टीमर आहे आपल्याकडे, तर त्यांना स्टीम देणे आवश्यक आहे. स्टीम ही 2 ते 3 मिनटं द्यायची. स्टीम कशासाठी दिली जाते माहिती आहे का, आपण जेव्हा बाहेर वातावरणामध्ये वावरतो तेव्हा काय होते माहिती आहे का, आपल्या केसांमध्ये धूळ जमा होते आणि केसांमध्ये डॅन्ड्रफ पण असतो. तर तुम्ही जर केसांना हेड मसाज स्टीम दिली तर स्टीम दिल्यामुळे काय होते माहिती आहे का, आपल्या केसांचे जे आतले रोम छिद्र आहेत, पोर्स आहेत, ते उघडून त्याच्यामधला धूळ मळ निघून येईल आणि डॅन्ड्रफ पण कमी होईल. त्याच्यानंतर मसाज झाल्यानंतर तुम्ही स्टीम दिली की स्टीम दिल्यानंतर काय करायचं, शॅम्पूइंग करायचं. तर शॅम्पूइंग करताना पहिले काय करायचं की त्या चेअरवर येणाऱ्या क्लायंटला व्यवस्थित बसवायचं, ॲप्रॉन लावायचा आणि त्यांना जेवढं सूट होईल गरम किंवा थंड पाणी हे विचारून त्यांची केस धुवायची. केस धुताना पण प्रोसिजर आहे आपली की पहिले काय करायचं, त्यांचे केस पहिले ओले करायचे. ओले केल्यानंतर एका बाउलमध्ये त्यांना लागणारं जेवढं त्यांना शॅम्पू लागेल केस बघून तेवढं शॅम्पू त्याच्यामध्ये टाकायचं बाउलमध्ये. ते थोडंसं त्याचा फेस करायचा. फेस केल्यानंतर केसांना शॅम्पू लावल्यानंतर हळूहळू मसाज करायची. जास्त जोरात रगडायचं नाही. हळूहळू पूर्ण केसांना शॅम्पू लावल्या गेलं पाहिजे ना. ते लावल्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर त्याला टॉवेल गुंडाळल्यानंतर काय करायचं, हळूवार पुसायचं, जास्त रगडायचं नाही. कारण रगडल्यामुळे काय होते की केस तुटण्याची भीती असते आणि ओले केस हे जास्त कमजोर असतात. जेव्हा ते ओले असतात तर त्यांना जास्त जोरात झटकायचं नाही. कारण जर आपण केस झटकले तर काय होते, ओले केस झटकले टॉवेलनी, कोणाकोणाला सवय असते की केस झटकतात. केस झटकल्यामुळे काय होते, आपल्या केसांना फाटे फुटतात किंवा स्प्लिट एंड्स किंवा त्याला काय म्हणतात, दोमोहे बाल, आपण त्याला फाटे फुटणे म्हणतो. आणि नंतर आहे कंडिशनिंग. शॅम्पू केल्यानंतर थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने केस धुतले की पूर्ण केसांमधलं शॅम्पू निघून गेलं की काय करायचं, कंडिशनिंग लावायचं. आता कंडिशनिंग कशासाठी लावतात तर केस नरम राहणे, केसांना शाईन म्हणजे चमक येणे, याच्यासाठी कंडिशनिंग हे केसांना पूर्ण केसांना न लावता मुळापासून, म्हणजे हे जे आपले उरलेले केस असतात आतमध्ये मुळापर्यंत नाही लावायचं, वरवरच्या केसांना कंडिशनर लावायचं. 10-15 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवून टाकायचे. धुतल्यानंतर काय करायचं की टॉवेलने हळूहळू आरामशीर केस त्या क्लायंटचे पुसून घ्यायचे. पुसल्यानंतर ड्रायरचा वापर अति करायचा नाही. सकाळचं जे कोवळं ऊन असते त्याच्यामध्ये त्यांना सुकवायला लावायचे किंवा आपल्याकडे आल्यानंतर हळूवार त्यांचे केस सुकू द्यायचे. सुकल्यानंतर जाडदात्याच्या कंगव्यानी ते केस विंचरून घ्यायचे. ओले असताना विंचरायचे नाही. ओले केस आपण जर विंचरले तर काय होतात, ते तुटतात किंवा त्याला फाटे फुटण्याची भीती असते. तर मग काय करायचं की
कंडिशनिंग केस धुतल्यानंतर त्याला सुकू द्यायचं. सुकवल्यानंतर त्याला एक तर ड्रायरने तुम्ही सेट करा किंवा तशी हे केले तरी चालते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगते की हेड मसाज आणखी करणे का आवश्यक आहे माहिती आहे का? आजकाल आपण हेअरस्टाईल करतात. हेअरस्टाईलमध्ये हेअर सेटिंग जेलचा वापर केला जातो. नंतर हेअरस्टाईल आपली जशी तशी राहायला पाहिजे म्हणून हेअर स्प्रेचा वापर केला जातो. तर त्यामुळे काय होते, काही काही जणांना ते सूट होत नाही. त्याच्यामध्ये काय असते, केमिकल्स असतात. तर त्या केमिकल्समुळे केस गळणे, केसांना फाटे फुटणे किंवा केसांमध्ये जखम होणे. तर या केमिकलचा जास्त वापर न करता तुम्ही हर्बल गोष्टी जास्त वापरा ना. हर्बल गोष्टी वापरणे म्हणजे ॲलोवेरा जेल, कोरफडचा मसाज करताना कोरफडचा जो गर असतो तो गर काढायचा आणि मुळापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण त्याची केसांची हळूवारपणे मसाज करायची. आणि सकाळचं जे कोरडं ऊन आहे त्याच्यापासून आपल्याला ड जीवनसत्व मिळते. केसांना तेल लावल्यानंतर किंवा कोरफड लावल्यानंतर तुम्ही थोडंसं कोरड्या उन्हात उभ्या राहा आणि त्याच्यानंतर केस शॅम्पू करून धुवून टाका. त्यामुळे तुमचे केस निरोगी आणि स्वच्छ राहतील. आणि कधीही बाहेर जाताना जेव्हा तुम्ही केस धुतल्यानंतर म्हणा किंवा केव्हाही डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधल्याशिवाय जाऊ नका. कारण त्याच्यामुळे आपल्या जर तुम्ही स्कार्फ किंवा केसांना काही रुमाल वगैरे नाही बांधला तर काय होते माहिती आहे का, आपली स्किन खराब होते, टॅनिंग होते. नंतर केसामध्ये ही जी बाहेरची धूळ आहे ती गेल्यानंतर आपले केस खराब होतात. म्हणून डोक्याला किंवा तोंडाला काही ना काही झाकणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यापासून म्हणजे तुमचा धुळीपासून आणि उन्हापासून